नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? आशा करते की तुम्ही सगळेजण आनंदी असाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आजचा व्लॉग हा माझ्याकडच्या ज्या काठपदराच्या साड्या आहेत त्याच्या कलेक्शनवरती असणार आहे. माझ्याकडे ज्या काठपदरी साड्या आहेत त्या मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि त्याबरोबरच्या काही आठवणी देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे बघू शकताय माझ्या कपाटामध्ये परत एकदा असा पसारा झालेला आहे आणि तोच आवडण्यासाठी मी आज काढणार देखील आहे आणि तुमच्यासोबत माझ्या साड्या देखील शेअर करणार आहे. तर सगळ्यात चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर ही माझी पैठणी साडी खरंच खूप छान आहे. नेसल्यावर ते एवढी चोपून बसते की काय सांगू. त्यानंतर ही दुसरी ही साडी देखील खूप छान आहे. ही साडी मी हळदीला देखील वेअर करू शकते अशी आहे आणि खरंच खूप छान दिसते घातल्यावर. आणि ही आहे माझ्या सासूबाईंनी दिलेली साडी. संक्रांतीच्या वेळेस त्यांनी मला ती साडी दिली होती. त्यानंतर ही साडी, हिचं देखील फॅब्रिक बरं आहे, पण हो अंगावर घातली की खूप छान चोपती. माऊच्या जावळाच्या वेळेस कोणीतरी आणली होती मला. त्यानंतर ही साडी माझ्या मामाने मला घेतली होती. हिची क्वालिटी पण खूप छान आहे आणि वेअर केल्यावर पण खूप छान दिसते. त्यानंतर ही साडी आहे माझ्या दिराच्या लग्नाची. ही साडी पण खूपच छान दिसते आणि हिचा पदर पूर्ण भरलेला आहे आणि साडी देखील पूर्ण वर्कने भरलेली आहे. त्यानंतर आहे ही सुंदर अशी साडी मी ही दिवाळीच्या वेळेस घेतली होती. ही साडी मला माझ्या आईने घेतली होती पहिल्याच दिवाळीला. खरंच खूप छान क्वालिटी आहे तिची पण. त्यानंतर ही एक साडी सिंपलच आहे, पण व्हाईट असल्यामुळे मी पूजाला वगैरे कधी नेसते. पण हो, याचे काठ देखील खरंच खूप सुंदर आहे. त्यानंतर येतेच दुसरी साडी. ही तुम्ही बघू शकता. ही साडी माझ्या एंगेजमेंटची आहे. ही एंगेजमेंटला ही साडी घेतली होती. ती आता खूपच गोळा झाली आहे, पण तिला मी रॅकिंगला टाकणार आहे. कारण ह्या साड्या आपण सारख्या नेसत नाही, त्यामुळे कपाटात राहून राहून त्या गोळा होतात. आणि खरंच हिची क्वालिटी देखील खूप छान आहे. हिचा पदर आणि कलर एवढा सुंदर आहे की नेसल्यावर कोणाच्या देखील मनात भरते. त्यानंतर ही आहे माझ्या कपाटातली सर्वात महागाची साडी आणि ही साडी आहे माझ्या लग्नातील फळभराईची. हिच्यावरती पूर्ण काचेचं वर्क आहे आणि हो, ती नेसायला पण एवढी जड आहे की काय सांगू. आणि नेसल्यावर तर एवढी सुंदर दिसते खरंच. आता तुम्ही म्हणशाल एवढी महागाची तर ही कितीची आहे ही साडी? तर ही साडी आहे पूर्ण 10,000ची. कारण हिच्यावरती पूर्ण काचेचं वर्क आहे आणि ही साडी त्यावेळेस माझ्या लग्नाच्या वेळेस माझ्यासाठी खूपच महागाची वाटत होती. कारण याच्यापेक्षा तर माझा घागरा देखील मला स्वस्त आला होता. तो देखील एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन. आणि ही साडी घातल्यावर एवढी सुंदर दिसते ना. त्यानंतर तिचं ब्लाऊज माझ्यासाठी थोडंसं हाईटला कमी होत होतं, त्यामुळे मी दुसरं असं स्टिच करून घेतलं आणि त्या साडीवरच्या ब्लाऊजवरच्या स्लीव्ज मी ह्या ब्लाऊजला अटॅच केल्या आणि खरंच खूप सुंदर दिसत होतं ब्लाऊज देखील. त्यानंतर ही साडी मी ह्या दिवाळीला घेतली होती. खरंच साडीचा कपडा आणि अंगावर एवढी चोपून बसते जशी आहे की नाही. आणि हिचं पदर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. त्यानंतर ही सिंपलच आहे, पण छान दिसते घातल्यावरती. हिचा कलर मला खूप आवडतो. या साडीवर पूर्ण टिकली वर्क आहे आणि हिच्या काठावर असे गोल्डन असा वर्क आहे, पण खरंच घातल्यावर ही खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसते. त्यानंतर ही आहे माझ्या आईने घेतलेली माझ्या बहिणीच्या लग्नातली साडी. खरंच खूप छान आहे. ही देखील नेसल्यावर खूप छान दिसते. त्यानंतर दुसरी आहे ही चिंतामणी कलरची साडी. मी जी अशीच घेतली होती, मला आवडली म्हणून मी घेतली होती. खरंच ही साडी तर मी खूप वेळा घातली, कारण खूप घातल्यावर अंगावर आहे की नाही अशी वाटते. त्यानंतर ही साडी जी खूप दिवसाची आहे.
ही साडी माझ्या मावशीनी, मी तिच्या घरी पहिल्यांदा गेले होते तेव्हा मला घेतली होती. ही पण छान आहे आणि हो, नेसल्यावर पण खूप चापून चुपून बसते. त्यानंतर आत्ता जी माझ्या दिराच्या लग्नाला मी साडी घेतली होती ती आहे. खरंच एवढी सुंदर दिसती नाही घातल्यावर की तुम्हाला काय सांगू. तुम्ही बघू शकताय किती छान, आणि हिला कटवर्कची लेस आलेली आहे त्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसते. आणि हो, पूर्ण मध्ये सिल्वर कलर असल्याने साडी एकदम रात्रीच्या लग्नामध्ये उठून दिसत होती. त्यानंतर सगळ्यात जास्त तर मला हिचं ब्लाऊजच खूप आवडलं आहे, कारण हे बघा तुम्ही, ब्लाऊज पूर्ण भरलेला आहे वर्कने. मी हे मस्त करून घेतलं आणि त्याला अशी सुंदर अशी मोत्याची लेससुद्धा लावली आणि ह्या लेसमुळे ब्लाऊज